हेलो दोस्तों, मैं हूं मानस और वेलकम बैक टू अवर यूट्यूब चैनल जे ट्यूटोरियल्स। तो जैसे कि मैंने मराठी व्याकरण की सीरीज स्टार्ट किया है, तो उसमें मैंने वाक्य रूपांतर लिया है, वाक्य प्रकार लिया है, वाक्य प्रचार लिया है। और हमारे जैसे लास्ट वीडियो में हमने शब्द संपत्ति के 2 टॉपिक पढ़े, जिसमें सिमिलर वर्ड, समानार्थी शब्द और अपोजिट वर्ड, विरुद्धार्थी शब्द पढ़े हैं, जो कि 2 मार्क्स हमने वो भी फिक्स किए हैं। टोटल 10 मार्क्स हमने व्याकरण में सीख लिया, 10 मार्क्स कंफर्म कर दिए है। और आज की वीडियो होने वाली है अपनी शब्द संपत्ति के अगले 2 टॉपिक के, जो कि है वचन बदला और लिंग बदला, जो एग्जाम में 2 मार्क्स के लिए आते हैं। तो आज हम लोग 2 मार्क्स फिक्स करके जाने वाले हैं। ये वीडियो देखने के बाद आपके 2 मार्क्स फिक्स होने वाले हैं और आपको दूसरी कौन सी भी वीडियो देखने की जरूरत नहीं पड़ेगी। तो चलो टॉपिक पे जाते हैं। तब तक आप वीडियो को लाइक करें, कमेंट करें और शेयर करें, ताकि मुझे भी मोटिवेशन मिलता है। आप लोग कमेंट करते हैं, शेयर करते हैं। तो चलो टॉपिक पे जाते हैं। तो टॉपिक क्या है? वचन बदला। बदला मतलब क्या? जो एक वचन होता है, मतलब जो सिंगुलर होता है उसको प्लूरल में करना है, और प्लूरल होता है उसको सिंगुलर में करना है। सिंपल सी बात है। तो एग्जाम्पल के तौर पे देखते हैं। नदी, क्या लिया है इधर? ओहो सॉरी, सॉरी, इधर क्या है? नदी है। तो नदी, नदी का क्या हो जाएगा? अनेक वचन, मतलब ये सिंगल एक वचन आहे नदी। नदीचं अनेक वचन काय होईल? नद्या। सिंपल आहे, सिंपल. चावी असेल, चावीचं काय होईल? एक चावी आहे, अनेक चावीला आपण काय बोलू? चाव्या. खुर्ची असेल, एक खुर्ची, अनेक खुर्चीला काय बोलणार? खुर्च्या. तसेच गाय, एक गाय, अनेक गायला गायी. असे यामध्ये अजून एक टाईप आहे. त्यामध्ये काय असते? अपरिवर्तनीय वचन बोलतो आपण त्याला. तुम्हाला मी दाखवतो. अपरिवर्तनीय शब्द. अपरिवर्तनीय शब्द म्हणजे काय? इन व्हेरिएबल नाउन, इंग्लिशमध्ये त्याला इन व्हेरिएबल नाउन बोलतात. म्हणजे ज्याचं एक वचन आणि अनेक वचन दोन्ही पण सेम असते. काय असते? दोन्ही पण सेम, कोणतंच चेंज होत नाही. आणि यामध्ये मुलांना खूप कन्फ्युजन होतो. लाईक यामधले तर एक्झामला येतात, म्हणजे येतात, एक ना एक एक्झाम्पल येतात. जसं की मित्र झालं तर अनेक वचन पण त्याचं मित्रच होणार. शत्रू असेल, शत्रूचं पण अनेक वचन शत्रूच. संत असेल, संतच. गुरु, गुरु. अधिकारी, अधिकारी. लेखक, लेखक. असे खूप सारे वर्ड आहेत. इफ तुम्हाला इम्पॉर्टंट वर्ड आणि PYQ पाहिजे असतील, किंवा अपरिवर्तनीय शब्द तुम्हाला पटकन समजत नाही आणि अपरिवर्तनीय शब्द तुम्हाला पाहिजे असतील, जे इम्पॉर्टंट आहेत एक्झामसाठी, तर मी तुम्हाला टेलिग्रामवर शेअर करेल. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल, तिथे तुम्ही जॉईन करा, किंवा कमेंटमध्ये मला सांगा की काय तुमचा प्रॉब्लेम आहे. मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन. तर नेक्स्ट टॉपिककडे बोलूयात. नेक्स्ट टॉपिक आहे आपला लिंग बदला. लिंग बदला म्हणजे काय? जे मेल असेल तर फिमेल करायचं आपल्याला, आणि फिमेल असेल तर मेल करायचं. म्हणजे पुल्लिंग असेल तर स्त्रीलिंग करायचंय, स्त्रीलिंग असेल तर पुल्लिंग करायचंय. तर एक्झाम्पल बघूयात. शेतकरी, शेतकरी हा पुल्लिंग आहे. पुल्लिंगचं स्त्रीलिंग काय होईल? शेतकरी. काय होईल? शेतकरी. शेतकरी. राजपुत्र असेल तर काय होईल? राजपुत्र. खूप कन्फ्युजन वाला आहे. राजपुत्र. मोस्ट ऑफ स्टुडंटला समजत नाही की राजपुत्राचं स्त्रीलिंग काय होईल. राजपुत्राचं स्त्रीलिंग होईल राजकन्या. काय होईल? राजकन्या. राजकन्या. धोबीचं काय होईल? धोबी. धोबीचं होईल धोबीण. सिंपल, सिंपल आहे. धोबीण. देवचं देवी. बहीण असेल तर भाऊ. गायक असेल गायिका. स्त्री असेल पुरुष. लेखक असेल लेखिका. खूप सिंपल आहे, खूप सिंपल. म्हणजे यामध्ये पण तुम्हाला एक नपुसकलिंग म्हणून असते. काय? नपुसकलिंग. नपुसकलिंग म्हणजे काय? की त्याचं पुल्लिंग पण सेम असते आणि स्त्रीलिंग पण सेम असते. म्हणजे दोघांमध्ये काही डिफरन्स असते. स्टुडंटला यामध्ये खूप कन्फ्युजन होते. तर असे वर्ड पण मी घेतले तिकडे, की जे एक्झाममध्ये पण येतात आणि कन्फ्युजनवाले पण होतात, आणि मोस्ट ऑफ स्टुडंट तिकडेच चुकी करतात. की जसं काही पुस्तक आहे, तर पुस्तकचं पुल्लिंग पण तेच राहणार आणि स्त्रीलिंग पण तेच राहणार. दोघांमध्ये काहीच चेंज नाही होणार, थोडाही चेंज नाही. सेम तसंच झाड असेल तर झाडच राहणार. दूध असेल दूधच राहणार. आकाश सेम राहणार. पाणी पाणी. घर असेल घरच. असे खूप सारे वर्ड आहेत.
तुम्हाला याची पण PDF किंवा इम्पॉर्टंट नपुसकलिंग शब्द पाहिजे असतील तर मी टेलिग्रामवर शेअर करेल. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिकडे जॉईन करा टेलिग्रामला. मी तुम्हाला शेअर करेल किंवा कमेंटमध्ये काही पण तुमचा प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा, मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. आजची व्हिडिओ आपली इथेच थांबणार आहे. आज आपण 2 मार्क्स कव्हर केले, वचन बदला आणि लिंग बदलामध्ये. आपण आता पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. तिथपर्यंत तुम्ही मराठी सब्जेक्टची तयारी खूप चांगल्या तऱ्हेने करा. मी व्याकरण घेतच आहे. यापुढची आपली कवितावर पण सिरीज येणार आहे, की कविता मोस्ट ऑफ स्टुडंटला प्रॉब्लेम होते की कवितामधून आन्सर कसे फाइंड करायचे, ते पण मी सिरीज घेणार आहे. तर आज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.